आपलं काय नाव आहे? माझं नाव अनिल अनिल दामोदर हांडे. आणि ह्या गणेशनगर मध्ये किती क्षेत्र आहे हे? 2 एकर. 2 एकर. काय नक्की अडचण झाली? माझी अडचण अशी आहे की मी प्रगतशील शेतकरी म्हणून नारायणगावची देशमाने यांची नर्सरी आहे, सावंत आणि देशमाने. त्यांच्याकडून मी 19 तारखेला रोपाची डिलिव्हरी झाली, 20 तारखेला मी लागवड केली आणि साधारण 1-2 तारखेच्या दरम्यान मी थोडी निंदणी आणि साठी लेडीज आतमध्ये आल्या होत्या भर घालायला. तर त्यांनी पाहिलं की त्याच्यामध्ये फुलं पण आली. मी साधारण 11व्या दिवशी फुलं दिसायला लागली झाडाला, कांदे. फुलं किती दिवसात येतात? ते 45 दिवसानंतर यायला पाहिजेत. फार तर 40, लवकरात लवकर आले तर 40 दिवसात यायला पाहिजे. पण ती 11व्या-12व्या दिवशीच फुलं दिसायला लागली. झाडांची वाढ झाली नाही. ज्यांना फुलं आली ती बघा, ही झाडं मला दाखवली मगाशी मी, ही झाडं 11व्या दिवशी बघा. आता 11व्या दिवशी त्याला फुलं येऊन, ती फुलं जून होऊन त्याला तुरे येऊन पण हे झालं. आता हे काल साहेब पंचनामा करायला आले होते, त्यावेळेला त्यांनी उपटलेलं झाड आहे, त्यामुळे ते हिरवं दिसतंय. पण बघा तुरे पण किती आलेत त्याला. आणि अशी झाडं बघा तुम्ही, आता इथे पहा किती झाडं आहेत ती. आणि आता तुम्ही प्लॉटमध्ये गेला ना, तुम्हाला मी दाखवतो किती झाडं आहेत ती. आता ही लागवड किती तारखेची? ही लागवड 20 जुलैची, 20/7ची. मग आता 20 जुलैला तुम्ही लागवड केलेली आहे आणि तुमचं म्हणणं आहे का 11व्या दिवसातच फुलं आली? सरसकट आली का काही काही यांना आली गड्ड्यांना? 15 ते 20% गड्ड्यांना फुलं आलीत आणि बाकीचे आता 50% गड्डे असे आहेत की त्यांना ते भवरे पडलेले आहेत 30 दिवसातच. ते आता बघा दिसायला लागले असतील कांदे, तुम्हाला दाखवतो मी. दिसतात का कांदे? हा, हे बघा, हे कांदे आलेत. आता हे बघा, आता हा कांदा किती सुंदर आहे. आता मी तेवढे औषधं मशागत कशी करायची आम्हाला माहिती आहे, आम्ही त्याप्रमाणे मशागत करतो, कांदे व्यवस्थित येणार. पण झाडाची वाढच जर झाली नाही, 30व्या दिवशी वाढ किती होणार? 30व्या दिवशी वाढ झाली नाही, 30व्या दिवशी एवढी जर झाडं आली असतील तर त्याला जास्त जास्त कांदा 50 ते 200 ग्रामपर्यंत कांदा येऊ शकतो. म्हणजे कांदा यायला पाहिजे 800 ते 1 किलो, 800 ग्राम ते 1 किलो. तो कांदा जर 200 ग्राम किंवा 50 ग्रामच जर आला तर काय प्रॉफिट होणार? तुम्ही बघा कांद्याला. तुम्ही मी 1 आणि 2 दाखवतो असं ना, तुम्ही अख्ख्या प्लॉटमध्ये कुठे पण कॅमेरा फिरवा, जशी झाडाची वाढ हवी होती तशी वाढ झाली नाही. वाढ झाली नाही. आणि 30 दिवसात हवे तेवढी व्हायला झालेली नाहीच आहे. पण जरी एवढी जरी झाली असली तर एवढं त्याचं बटणं असतील 50%, आता 60%चं. पहिलेच 15% येऊन गेली होती, आता जवळजवळ 50% आलेले बटणं. तर अशा झाडांना जर बटणं आली तर तो कांदा जास्तीत जास्त 150 ग्राम, इथले 200 ग्राम भरेल. 200 ग्राम म्हटलं तरी एका झाडामागं माझे 800 ग्रामचं नुकसान आहे. पण ते पण किती जे येतील तेच, जे येणार नाहीत ते वेगळे. आता हे येऊन गेलेत 15-20% तर आताच नुकसान ते झालं. ठीक आहे, हे तर 20% market तो ला माल जाणारच. खराब झाला, तो आलं लक्षात. पण आता इकडं तुमचं असं म्हणणं आहे का हे आता किती दिवसाचं झालं आता हे रोप? बरोबर तुम्हाला दिसणार नाही ते. किती दिवसाची झाली ही? ही आता 36 दिवस झाले, 37. आणि मग एवढीच साईज आहे याची? याच्यापेक्षा वाढत नाही? वाढ होत नाही. आणि तुम्ही खतं बघा ना, माझ्याकडे आता मी सगळं तयार हे केलं. काय काय केलं कुठल्या दिवशी, अगदी शेणखतापासून 24 खतापासून प्रत्येक वेळेला डोस, प्रत्येक वेळेला फॉस म्हणजे ते फॉस्फरिक ॲसिड आणि ते पानाची ग्रोथ होण्यासाठी सगळं नेहमीप्रमाणे करतो मी. ते आतापर्यंत माझं रेकॉर्ड आहे. या क्षेत्रामध्ये मी 24 टन माल काढलेला आहे, 22 टन. आणि तेच आता याची परिस्थिती माझी कधीच झालेली नाही. हे काय, हे काय झालं असं? इकडे बरं नाही, तो कांदाच आहे, तो आरली आला. तो लवकर आल्यामुळं तो खराब होणार, तो येणारच नाही. आता तो होऊन किती होणार? हा जास्तीत जास्त 100 ग्रॅम होईल. आणि तो असं क्वालिटी असेल तर कोण घेणार? तो हेच होणार नाही. आणि इकडं पण बघा ना, हे सडलंय, सडायला सुरुवात झाली. सडायला सुरुवात झाली म्हणजे आता ते होणारच, खराबच होणार, तो येणारच नाही. काय मला काल पंचनाम्यामध्ये सांगितलं त्यांनी की तुम्ही काहीच उपाय नाही, हे कांदे सगळे बाद होणार. हा रोग कोणता गेलाय गेला? रोग वगैरे काही नाही गेला. मी औषधं वगैरे व्यवस्थित मारलेली आहेत. तुम्ही ते कांदे बघा ना तिकडे, बघा हे बघा, आता हा कांदा बघा, तुम्ही शेजारी बघा ना, 1-2 कांदे मागे 3रा कांदा आहेच. आता हा कांदा बघा किती चांगला आहे, अगदी व्यवस्थित कांदा आहे. बघा ना, हा बघा, कांदे व्यवस्थित आहेत, पण त्याला वजन किती भरणार होतं? छोटे साईज. आणि आता नेहमी 15-20% तर खराबच झाले. तुम्ही पाहिले तिथं 15-20% दरवर्षी याच्यामध्ये म्हणजे अनुभवी झाले ते फ्लॉवर मध्ये. माझ्याकडे व्यापाराची बिलं पण आहेत, हायस्ट रेकॉर्ड पण आहे. किती वर्षापासून फ्लॉवर काढता? माझ्याकडे साधारण 4-5 वर्ष झाले. आणि त्याच्यापूर्वी करत होतो. आता 2-3 वर्षापासून फ्लॉवर मध्ये मला चांगलं इन्कम मिळत होतं, त्यामुळं मी ऊस करायचा सोडून दिला. म्हणजे आधी ऊस होता काय तिथं? हा, ऊस करायचा, मी ऊसाची पिकं करायची. या ना पुढे, या ना तुम्ही, अख्खं क्षेत्र पहा. असे 1-2 झाडं नका बघू. दिसतंय ना आता काय येतं फिरून, काय येतं दिसतंय ना. हे बघा ना, आता हे किती जुनं झाड आहे. हे साधारण 20व्या दिवशी बटन आला असेल. हे बघा, आता हे बघा, अशी किती झाड आहेत बघा. आणि मध्ये मध्ये आणि फुलं आलेली ते सडलेत ना काही काही कांदे याच्यामध्ये छोटे. नाही, आता ते 20 दिवस झाले. कांदा 8 दिवसाच्या पुढे टिकत नाही ना. आता 15 दिवसाचा कांदा आहे म्हटलं तर सडणारच.
आता ही जी साईज फुल आल्यानंतर एकाची 8 जास्त दिवसामध्ये कांदा एकाची काढायला कमी, 8 ते 10 ऐका ना, दिवसामध्ये, हा. याची साईज आता थोडी मोठी ही छोटी हा साईज मध्ये पण फरक आहे, आणि तो लागवड फरक तर एकाच दिवशी केली असेल. आहे. लागवड एका दिवस हेच नाही, ह्या फ्लावरच्या इकडं रोपामध्ये कसं बघतोय ऐका ना, इकडं तरी जरा बरी दिसती हा साईज बरी दिसते म्हणजे बरी म्हणजे हे आता हे बघा ही कशी साईज आहे. हा मग ते रोपाचे मिस्टेक असणार. आता हे बघा आता ही कुठं एवढी हा, आणि ही कुठं एवढी, हा. मग हे का घडलं मग त्या अधिकारी काय म्हणतात. मग आता आपण ड्रिपने खतं सोडतो, ड्रिपने पाणी सोडतो, मग ते असं नाही का ड्रिप एका झाडाला सोडते आणि एका झाडाला सोडत नाही, असं तर नाही होत. हे बघा आता ज्यांना फुलं आलीत ना, इकडे बघा, ज्यांना फुलं आलीत ना त्यांची वाढच झालेली नाही, त्या झाडांची फुलं आल्यानंतर वाढ होत नाही. हे बघा आता इथे लाईनीने फुलं आली सगळी बघा. आता हे जुनं फुल आलेलं आहे, हे बघा आता हे फुल कसं येऊन गेले, हे 12 ते 15 दिवसामध्ये फुल आलेले आहे. फुल त्याला असे कधी तुरे आलेले पाहिले 15 नाही 20 दिवसाचं फुल असेल हे. तुरे आलेले पाहिले का तुरे कधी फ्लावरला येतात का, पण ते आता हे जास्त दिवसात झाल्यामुळे झालं ते. म्हणजे त्याला फुल येऊन 10-12 दिवस झालेले आहेत, त्यामुळे आता ते तुरे आलेत त्याला. म्हणजे 10-12 दिवस लावल्यानंतर जर 15 दिवशी जर कांदे येत असतील. नाही मी बरं, तुम्हाला या काय वाढीची- विचारतोय की हे अधिकारी काय उत्तर देतात इथं आल्यावर, काय कारण असतं आता म्हणतात. मी ज्यावेळेला एक complaint केली, मॅच्युअर झालं, एक छोटं राहिले, काही मी तुरे आले. प्रथम नर्सरीवाल्यांना बोलवलं. नर्सरीवाले कंपनीवाल्यांना घेऊन आले, ज्या कंपनीचे पिले, माझ्या या जातीचं नाव आहे 6099. कोणत्या नर्सरीतून घेतलं. मी प्रगती शेतकरी म्हणून आहे, देशमाणींची कुठे आहे ते? प्रगतशील शेतकरी नारंगाव, तिथनं आणली हा, रोपं? ते त्यांना घेऊन आलो मी 25व्या दिवशी दाखवायला. हम्म. त्यांनी मान्य केलं. ते काय म्हटले 1-2% असाचे, तुम्ही ताकद लावा, करा खर्च. तेव्हापासून मी खर्च करतोय, वारंवार खर्च करतोय, पण आता मला काल पंचनामा केला त्याला तुम्ही म्हणले त्याला काहीच उपयोग होणार नाही तुम्ही खर्च करून. ते किती काय केलं तरी ते फुलं कांदे एवढले ना, त्याला मार्केटमध्ये कोणी विचारणार नाही, छोटे कांदे असल्यामुळे कोणी घेणार नाही. आधी म्हटले करा खर्च, ताकद लावा. नाही, आता म्हणतात नर्सरीवाले करा. बोलले, हा 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 नर्सरीवाले बोलले. आणि त्या मॅडम आल्या होत्या सिजंटा कंपनीचे ते पण आले होते चेक करायला. ते बोलले तुमचा फॉल्ट आहे, मान्य आहे आम्हाला, पण मी काहीच करू शकत नाही, मी नेहमी वरिष्ठांना कळवते. पण त्यांनी असं सांगितलं की ते आमच्याकडे अशी तरतूदच नाही, काही शेतकऱ्यांना काही नुकसान भरपाई द्यायची. द्यायची वगैरे अशी काही आमच्याकडे तरतूद नाही. आणि नर्सरीवाले बोलले की आता ऐका ना, आमची मिस्टेकच नाही म्हणे, आम्ही त्यांनी बी दिलं, आम्ही टाकलं, तुम्हाला रोप दिलं, आमची काय मिस्टेक. आता ही मिस्टेक कोणाची, लास्टला कोण असतं, शेतकरी. तुमच्याकडे काय शेतकरी पावती म्हणू आहे शकत का? नाही. सगळं आहे माझ्याकडे, पावती त्याच्यात आहे. सिजेंटा कंपनीचं नाव लिहिलंय का? सिजेंटा कंपनीची 6099 ही व्हरायटीचा उल्लेख आहे. 6099 ही व्हरायटी उद्या ते हात वर करतील, आमचं कुठं नाव आहे मग? नसेल नाव तर नर्सरीवाला सांगेल कोण घेतले ते ना, ते म्हणून मी घरी तयार केले. सिजेंटा कंपनीची जी आपल्याला आपल्याला कंपनीचा संबंध आहे ना, आपला नर्सरीशी संबंध आहे. तुमचं म्हणणं हे सिजेंटाच आहे. म्हणणं ना आहेच, मला माहिती आहे, तेवढं नॉलेज शेतकऱ्यांना असतं. तुम्ही विचारा बरं ते ना, त्या नर्सरीवाल्यांना, म्हणून असं झाले काय करावं, ते कोणत्या कंपनी नाही, मी त्याला वारंवार फोन करून त्यांनी मला रिप्लाय दिलेला नाही. काल ज्यावेळेला त्यांचा पंचनामा चालू होता, शेती अधिकाऱ्यांनी त्यांना बोलवलं होतं, ते काय आले नाही, त्यांनी तोंड दाखवलं नाही इकडे, त्यांनी पाठ फिरवलं चक्क. देता का नंबर? देशमाने ना, त्यांनी येऊन पाहिलं, त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला, म्हणे आहे ते आहे, काय काय तुमच्या कंप्लेंट आहे ते सांगा. त्यांनी रोप आम्हाला काही आणून दाखवा म्हटलं, पहिलं रोप कुठलं पाहिलं ते दाखवा म्हटले. आम्ही उपटून दाखवले रोपं, आणि त्यांनी बरीचशी झाडं उपटून पाहिली, तिथं दाखवलं तुम्हाला ते झाडं उपटून. तर त्यांचं असं म्हणणं आहे की रोप, आता ते काय त्यांचा निष्कर्ष काढतील ते. काही शेतकरी म्हटले रोप जर जास्त दिवसाचं असेल, कोणी काय सांगितलं, कोणी नर्सरीचा फॉल्ट सांगितलं, कोणी कंपनीचा असू शकतो, पण आता ते काय अहवाल देतील त्याच्यावर डिपेंड. आता ते त्यांनी काल पंचनामा करून गेले, पाहून गेले. ते सायंटिस्ट सांगितलं काय उपटून, काय मुळे पाहिले का, मुळे लांब गेलेत, कमी गेलेत, काय मुळ्यांची लागवड, झाडांची खाली वरती लागवड, आणि फ्लावरचं रोप आहे. मी फ्लावरचं रोप बुक केलं होतं, मला याच्यात बरंच रोप मिक्सिंगमध्ये कोबीचं आले बघा. कोबीचं मी काय लावले, असं आधीमध्ये कोबी तिकडे कोबी आली, कोबी आली याच्यामध्ये फ्लावरमध्ये. त्याला बोलले नाही का तुम्ही नर्सरीवाल्याला? बोललो, आता काय ते म्हणलं ठेवा बाजूला. बाजूला लावल्यानंतर कुठं बाजूला, ज्यांच्या लक्षात आलं, ज्या कामगार होते त्यांच्या लक्षात आलं त्यांनी बाजूला ठेवलं, ज्यांच्या नाही लक्षात आलं त्यांनी लावून टाकले. मध्ये आधी आहेत ना आपल्याला भरपूर मिळतो सर. अरे बाप, आता किती सावळा गोंधळ. ते एखादं रोप उपटा बरं जरा खाली, काय म्हणजे काय वाकडे तिकडे झालं ते काय ते? हा, मग अशी दाखवलं तसं ना. एक मिनिट. हॅलो, देशमाने सर बोलताय का? देशमाने बोलताय का नर्सरीवाली? हो बोला ना. अहो, मी बातमीदार बोलतोय, संदीप उतरडे. बोला सर.
सर मी अनिल काय हांडे नावाचे शेतकरी त्यांनी बोलवले त्यांच्या प्लॉटवर. तुम्ही त्यांना रोप दिली होती फ्लॉवरची ज्या प्रीमॅच्युअर होत आहेत, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही असं त्यांची तक्रार आहे. बरोबर. ती कोणत्या कंपनीची आहे सर रोप? ते सिजंटा कंपनीची. आणि मग तुम्ही येऊन पाहिलं का प्लॉटवर काय नक्की? हो, येऊन गेलो मी. कशामुळे झालंय ते? ऍक्च्युअल काल कृषी एक मिनिट मी साहेबांकडे देतो. हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? हा साहेब नमस्कार, बोला ना. मी संदीप उतरडे बोलतोय. आपलं काय नाव आहे? सावंत बोलतोय, बोला सर. सावंत, पण तुम्ही कोण आहेत? कंपनीमध्ये काय झालं, बोला ना. ते अनिल हांडे नावाच्या शेतकऱ्यांनी बोलवलंय. तुमच्या नर्सरीतून त्यांनी रोपं नेली होती, त्याची प्रीमॅच्युअर झालेत काही रोपं, त्याची वाढ होत नाही. 11व्या दिवशीच हे आले, फ्लावर आले. नाही, आम्ही पण प्लॉट बघितले, काल पण प्लॉट बघितले सर. त्याच्यासोबत पण प्लॉट आहेत दुसरे सिंजंटावाल्यासोबत आमचं बोलणं पण झालेलं आहे. काल जे कृषी अधिकारी होते पंचनामा, त्यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे. मला वाटतं उद्या परत दुसरे प्लॉट बघायचं काहीतरी नियोजन आहे, कारण कंपनी सोबत आम्ही ऑलरेडी आपल्या बिलात काम आहे. शेतकऱ्यांना बिलं दिलेत, आपण कंपनीला बिलं दिलेत, लॉट नंबर दिलेला आहे. तो उद्या कदाचित सिंजंटाची टीम येईल इकडे आपल्या एरियामध्ये आणि ते दुसरे पण प्लॉट बघणार आहेत. बरोबर. तुम्ही प्राथमिक पाहणी केली, त्यात काय निदर्शनास आलं? खरंय का ते? नाही, आता आम्ही प्राथमिक जे पाहणी केली ना सर, तुम्हाला सांगायला हरकत नाही. ही जी व्हरायटी आहे ना, ही व्हरायटी आहे पावसाळी, बरोबर. आणि मधल्या काळामध्ये आपल्याकडे 1 महिना पाऊस नव्हता, बरोबर. त्यामुळे 1% बटनिंग आलेलं आहे. पण त्यांच्या सोबतच प्लॉट आहेत, त्यांना 19 तारखेला गेलं आणि पुढच्या शेतकऱ्याला 20 तारखेला गेलं, बरोबर. ते प्लॉट आज रोजी उभे आहेत. ते प्लॉट सुद्धा सांगितलं ना, आता सुद्धा हांडे सरांचा सुद्धा प्लॉट तो जमणार आहे त्यांना सांगितलंय. पण ते कसं, अजून प्लॉट निघायला 30 दिवस आहेत सर. अजून प्लॉट निघायला 30 दिवस. आता 30 दिवस, कारण 60-65 दिवसाची व्हरायटी राहते. मग अजून 30 दिवस म्हणजे हे प्लॉट चांगला निघणार आहे. पण आता ऍक्च्युअली त्यांचं म्हणणं की निघणार नाही, असा विषय झाला. मग आता कंपनीला आम्ही कळवलंय, तर कंपनी दुसरे पण प्लॉट बघणार आहे अधिकाऱ्यांना घेऊन, असा विषय. तुम्ही कसं आहे, बोला. तर ही व्हरायटी कसं आहे, पावसाळ्याच्या मधल्या पिरियड मध्ये आपल्याकडे बरेच दिवस पाऊस नव्हता, ऊन होतं. काही लोकांचं त्याच्यामुळे, पण दुसरे पण आता प्लॉट उद्यापासून दुसरे प्लॉट बघणार आहेत. किती दिवस पाऊस नसल्यामुळे झालंय? आठवडाभर पाऊस नव्हता. नाही सर, बरेच दिवस मध्ये गॅप होता ना पावसाचा. ऍक्च्युली ऐका, टेक्निकल तसं जर बघितलं ना, तर विषय कसा, हे पावसाळी व्हरायटी, त्याच्यामध्ये मध्ये गॅप पडला बराच. पण त्यांच्या सोबतच दुसरे प्लॉट चांगले आहेत. आता उद्यापासून आपल्याकडनं आता बघा, आमचं कार्य काय, आम्ही रोपं देणे सांगितलं तेव्हा. नाही, मी तुम्हाला काय विचारतोय, मला काय विचारायचं होतं, की रोपं सिजंटा कंपनीचीच आहेत का? सिंजंटा कंपनीचेच आहेत सर. आम्ही सिंजंटा कंपनीचं आमच्याकडे बिल आहे, शेतकऱ्यांना सुद्धा बिल दिलेलं आहे आम्ही. आपण त्यावर 60-22 काय या व्हरायटीचं नाव? 60-99 व्हरायटी आहे ना सर, ती 60-99 ती व्हरायटी आहे. पुढे कंपनीचं नाव नाही म्हणून विचार. कुठलं? नाही, सिंजंटा बिल आहे ना सर, आम्ही बिल पण दिले ना पुढे. तिचे लॉट नंबर आहे, बिल नंबर आहे, आपल्याकडे बिल आहे बियाणं घेतलेलं. आम्ही कंपनीला पण कळवलेलं आहे. आता उद्या त्यांची टीम येणार आहे, आपल्या एरियामध्ये टीम येईल त्यांची, परत दुसरे प्लॉट बघा, त्यांच्याकडे पण जातील. बरं, ठीक आहे. हो, सिजंटा कंपनीच आहे. आपल्याला माहिती घ्यायची होती. आता त्यांचं काय म्हणणं आहे का, हा प्लॉट सक्सेस होणार आहे, सक्सेस होईल असं म्हणतात ते. आता तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही काय त्यांना आव्हान करणार? 50% कांदे आले, 60 दिवसांनी काढायला कांदे यायला पाहिजे होते. आता 30-35 दिवशी कांदे येऊन ते खराब व्हायला लागले. कांदे येणार लिंबा एवढे, ते मार्केटमध्ये विकले जाणार का? ते खराब होणार कांदे. तुम्ही रोपच पहा ना किती आहेत, एक झाड मोठं झाले, एक झाड बारीक आहे. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे. 300 फार ग्रामचा कांदा होईल असं मला वाटते, कारण की तुम्ही सांगा, मी तुम्हाला 200 ग्रामपर्यंत हायजेस्ट सांगितलं. आता तुम्ही सांगा काय साईज होईल कांद्याची ती, आणि तो कांदा एवढा मार्केटमध्ये कोण घेणार? याला केस वगैरे नाही आली. तिकडे आम्ही शेतकऱ्याकडे गेलो, त्याला केस आले. ते बी नाही, मी ती औषधं फवारलेली, केस येऊ नये म्हणून एक विशिष्ट औषध असतं. हा, ते सरसकट कांद्याला येतातच नाही येत, बाय चान्स कधी तरी येते. त्याच्यामध्ये असं आहे, शेतकरी आता आम्हाला चांगली मशागत माहिती आहे, नायट्रेटचं प्रमाण जास्त, अमोनिया किंवा युरिया वगैरे जास्त झालं, ते नायट्रेटचं प्रमाण जास्त झाल्यावर त्याला येतात ते, त्यावेळेला ते. बरं, ठीक आहे, आलं लक्षात. ते काय तुम्ही सल्ला देणार आहे, केस येऊ नये म्हणून? बोला. केस येऊ नये शेती अधिकारी सांगतील ना त्यांना, म्हणजे शेती अधिकारी सांगा ना, तुम्ही काय करता केस येऊ नये म्हणून? आता मला औषधाचा पूर्ण उच्चार करता येणार नाही व्यवस्थित. अमोनियम मॉलबुलेट असं काहीतरी नाव आहे, ते फवारणी केस येत नाही त्याला.
त्याच्यामुळे साधारण बटनानंतर स्टेज आल्यानंतर ती आता माझी बटनाच अगोदर निघाली तर मी स्टेज येऊन फवारणार कधी औषध काय फवारणार? आता हे येणार नाही. आता ते सांगतात बघा ना, तुम्ही कॅमेरा जवळ आणा बघा ना, प्रत्येक कांद्याला बघा इथं हे आता हे कांदे आले, आता हे कांदा होऊन किती मोठा होणार. आता किती दिवस राहिले? 65 दिवसाचं पीक आहे ना हे? 65 दिवसाचं अजून 20 जवळजवळ 25 दिवस आहे. आता 25 हा कांदा आला ना, हा जास्तीत जास्त 4-5 दिवस, याचीच वाढ नाही तर कांद्याची कधी होणार वाढ? 4-5 दिवस कांदा टिकू शकतो. नंतर मग तुम्ही नाही. दाखवला खराब कांदा तसा खराब होणार. नाही आता ठीक आहे, आता ते खराब झालेलीच ऑलरेडी बरेच. मग आता त्यांचं काय म्हणणं होतं का हे पाऊस पडला नाही म्हणून झालं. पाऊस आता तुम्ही सांगा किती दिवस पाऊस नाही. जास्तीत जास्त 8 दिवस 8 दिवस पाऊस नाही खरे. आणि आमच्या इथं खाली बघा पाणी, इथं बघा विहीर फुल भरलेली आहे. आमच्याकडे ड्रिपची सिस्टम आहे. आम्ही एक थेंब पाणी जास्त सुद्धा होऊ देत नाही आणि कमी सुद्धा होऊ देत नाही. किती रुपयाचं नुकसान होऊ शकतं? आता खर्च किती आला हे सगळं करा? खर्च आतापर्यंत मी काढला खर्च, अगदी शेणखत ड्रिप सहित धरला असा आतापर्यंत माझा 20च्या आसपास खर्च केला. आणि दरवर्षी माझा तेवढा होतो 1,20,000 2 एकरला. 2 एकर. हे 2 एकर आहे का? हो. आणि साधारण यावर्षी शेणखत घातल्यामुळे एक्स्ट्रा, त्यामुळे खर्च जास्त झाला. म्हणजे अजून तो खर्च खूप होणार होता, पण आता मी पुढे करणारच नाही खर्च. आता काय करून उपयोग आहे त्याला? मी त्यांना म्हटलं तुम्ही खर्च करा का सांगता, मी खर्च करतो, उत्पन्न तुम्हीच काढून न्या, पण जो भाव असेल त्याप्रमाणे मला रक्कम द्या. बरोबर, जे काय उत्पन्न ते तुम्ही काढून घेऊन जा. सिंजेंटा सारख्या नावाच्या ब्रँडेड कंपनीकडून अशी अपेक्षा होती का? आता हे फॉल्ट कोणाच आहे? आता हे मला काय सांगता येणार नाही. उपटून दाखवा म्हटले ना, तुम्हाला ते मुळी दाखवायची राहिली. हे बघा, अशा जवळ मुळीला पिळ पडतो का? हे जास्त दिवसाचं रोप असल्यामुळे त्या मुळीला वाढायला जागा नाही भेटत ना कपमध्ये, त्यामुळे ते अशी हे बघा ही पिळ पडले बघा. हा, ते आतमध्ये त्याने हे केले करू जागेवर फिरला ना असं करवा, त्यामुळे ते असं त्याला पिळ पडतो. वाढ नाही होणार त्याने. ते झाडाची वाढ होत नाही. म्हणजे बघा तुमची रोपच जरा जास्त दिवसाची. हे मी सांगतो माझं मत आहे असं शेतकरी म्हणून. आता ते सायंटिस्ट काय सांगतील ते आणि नर्सरीवाले काय ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं उत्तर देणार. आता शेवटी त्यांनी शेतकऱ्यालाच नालायक ठरवणार. तुम्ही काय करा, ती त्यांची टीम येते ना, ती येऊ द्या, ते पहा, त्यांचा एक व्हिडिओ छोटासा काढून ठेवा आणि काही त्यांनी उत्तर दिलं, अहवाल दिलं का परत फोन हे करा मला. असे छक्के पंजे याचे व्हिडिओ काढा आणि त्याचे फोटो काढा. हे अरे आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनीतलं डोक्यात येतं काय? नाही. आता काय करणार ना, मग पुरावा नको का? पुरावा काय करायचे? आता आहे ते आपलं नुकसान झालेले आपण सांगितले. तुम्ही काय करा, परत फोन करा. आता ती टीम येते, ती काय म्हणते ती बघू. पत्रावर लिखित केलं असेल ना तुम्ही. हा, आता हे कांदे आपण काढून उपटून टाकून दिलेत. आता ते त्यांना ते दाखवायला ठेवतं तिथं आले तर मला ते नाही वाटत येतील म्हणून, कारण त्यांना काल बोलवलं होतं, काल ते काय आले नाहीत. ना आले ना, 2-3 दिवसांनी मला फोन करा, आपण परत जुन्नरला बातमी करू, कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊ कांदे घेऊन, ठीक आहे? आज त्यांनी मला बिलं मागवली सगळी, म्हणजे जो काय खर्च झाला त्याची बिलं मागवलीत. त्यांनी माझ्याकडून ते ओरिजिनल बिल घेतलं नर्सरीकडून आणल्याचं. हे बघा ना, आता त्याच्यामध्ये पण ती मुळी तुम्हाला तशीच दिसणार, क्रॉस झालेली बघा. हे होय, असं वाकडं झालं की झाले असं ना? पाहिजे, असं हा असं पाहिजे, असं हे असं झालं असं. वाकडे फिरली ना मुळी. मग आता हे काय फिरली ना? आता फिरलीच ना मुळी, वाकडी झाली की संपला विषय, झाड येत नाही ते. हे बघा ना, आता किती कांदे तसे आहेत बघा. चला, ह्या वेळेला माझी फ्लॉवर अशी व्हायला पाहिजे होती. आता कृषी अधिकारी काय अहवाल देतात हा. त्याच्यावर डिपेंड आहे. समजा जर नर्सरीवाल्याची चूक आहे का? आता हे बघा, हे खराब झाले. हे खराब झालेली सोडा ती, पण ही जी आहेत ना ही पण चांगली येणार नाही आहेत. हे बघा, आता याला प्रत्येकाला कांदा आलाय बघा ना. आता ते काय म्हणले आमची 60 ते 65 दिवस आहे, 55 ते 65 दिवसाची व्हरायटी आहे. मी 20 तारखेला रोपं लावलेत बघा ना. आता सर्रास कांदे आलेत बघा.